या 14 जिल्ह्यामध्ये पुढील 48 तासामध्ये अतिवृष्टी होणार. आयएमडी इंडियाचा अंदाज. नवीन अंदाज आलेला आहे समोर. शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी. गेल्या 2 ते 3 दिवसापासून पुन्हा एकदा पावसाने जी दडी मारून बसलेला होता, आता पुन्हा राज्यामध्ये अतिवृष्टी होण्याचा अंदाज. 15, 16, 17 मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होण्याचं कारण म्हणजे आता बघा आषाढी वारी. दरवर्षी आषाढी वारीला मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस येत असतो. आता ह्या संदर्भानुसार पुढील 2 ते 3 दिवस राज्यामध्ये चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानुसार वर्तवलेला आहे. मग काय आहे परिस्थिती, कोणत्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होणार आहे याविषयीची सविस्तर अपडेट आपण घेऊन आलो आहे. राज्यामध्ये बघा आपण बघितलं तर जुलैचा पहिले 10 दिवस पावसासाठी चांगले गेलेले होते, परत पुढचे 2 ते 3 दिवस पावसाने धडी मारलेली होती. मग आता इथून पुढचा पावसाचं गणित कसं असणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. 14 तारीख, 15 तारीख, 16 तारीख हे 2 ते 3 दिवस पाऊस आता कसा होणार आहे याकडे आपलं लक्ष असणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये आपण जर बघितलं, मुंबई घाटमाथा असेल, नाशिक असेल, त्याचप्रमाणे ठाणे असेल, पनवेल असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, चिपळूण असेल, या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अपडेटनुसार कोणत्या ठिकाणी किती वारे वाहणार, हवामान कसं असणार, अरबी समुद्रामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. राज्यातील हवामान विभागाची सविस्तर अपडेट चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वात आधी घेऊन येत असतो. मग आता कोणते 3 तारखेला पाऊस मोठ्या प्रमाणात होणार, तर 14, 15, 16 14 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर इतर जिल्ह्यांना जो आहे ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट दिलेला आहे. रेड अलर्ट हा 14 जिल्ह्यांना आहे. यामध्ये मुंबईच्या परिसरातील जे समुद्र किनाऱ्यालगतचे जिल्हे आहे यांना अतिवृष्टी आहे. त्याचप्रमाणे नाशिक, पनवेल, ठाणे यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी दिलेली आहे. त्याखालोखाल इतर मध्य महाराष्ट्र आणि पूर्व महाराष्ट्र यांना मध्यम ते अतिमध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून दिलेली आहे. यावर्षी अल निनोचा परिणाम जाणवलेला आहे. अल निनोमुळे काय होत आहे, काही ठिकाणी ठराविक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे, काही ठिकाणी कमी पाऊस पडतो आहे. याचा आता पुढील अपडेट कशी असणार आहे, तर यावर्षी पावसाळा आपण संमिश्र पद्धतीचा पावसाळा हा आपण अनुभवतो आहे. काही ठिकाणी जास्त अतिवृष्टी झालेली आहे, तर काही ठिकाणी असूनही कोरडा काही भाग आपल्याला पाहायला मिळतो आहे. मग राज्यातील काही ठिकाणी पुणे जिल्ह्यामधील बहुतेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे, काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती सुद्धा झालेली होती. मग इथून पुढचा पावसाचा अंदाज कसा असणार आहे याकडे आपले लक्ष असणार. पुढील 2 ते 3 दिवस शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. पेरण्या जे केलेल्या आहे, सावध भूमिका घेत आपल्याला पुढील नियोजन करणं गरजेचं आहे. राज्यातील हवामान विभागाची सविस्तर अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी आपण घेऊन येत असतो. व्हिडिओ जर आपणास आवडल्यास कमेंट करा आणि आपल्या परिसरात सध्या कोणती पिके आहे, सोयाबीन, कांदा, कापूस यांची काळजी हवामान विभागाच्या अपडेटनुसार घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आपल्या परिसरातील हवामान विभागाची सविस्तर अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी बघण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल.